एअरटेल कंपनीचं सिम आहे आणि चुकून प्रीपेड मधून पोस्टपेड मध्ये स्विच झाला. आता करायचं काय 2च मिनिटात सोल्युशन सांगेल. तर सगळ्यात पहिले पहिले तुम्हाला एअरटेल एअरटेल थँक्स ऍप्लिकेशन ओपन करायची. ओपन केल्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात. राईट साईडला कोपऱ्यामध्ये एक हेल्प ऑप्शन आहे. हेल्प मध्ये जायचं आहे. तिथे चॅट करायचं ऑप्शन आहे एअरटेलला. चॅट मध्ये तुम्हाला छोटासा मेसेज सेंड करायचा आहे. पोस्टपेड टू प्रीपेड मायग्रेशन असा मेसेज सेंड केल्यानंतर तुम्हाला चॅटमधून एक्झिट मारायचं आहे. एक्झिट आल्यानंतर गुगलवरून एअरटेलची मेल आयडी घ्यायची. तुम्हाला एक छोटासा मेल पण करावा लागेल एअरटेलला. तर छोटासा मेल कसा करायचा, वरती तुमची मेल आयडी राहील, त्याच्या खाली टू मध्ये तुम्हाला एअरटेलची मेल आयडी टाकायची आहे. त्याच्या खाली सब्जेक्ट मध्ये तुम्हाला पोस्टपेड टू प्रीपेड असा सब्जेक्ट टाकायचा आहे. त्याच्या खाली तुम्हाला मेसेज काय टाकायचा ते सांगतो. हॅलो सर अँड मॅम, माय नेम, जे पण तुमचं नाव असेल त्याच्या खाली तुमचा एअरटेल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली प्लीज माय एअरटेल पोस्टपेड प्लॅन कॅन्सल, थँक्यू एअरटेल टीम, असं तुम्हाला एक मेसेज टाईप करायचा आहे आणि तो एअरटेलला मेल सेंड करायचा आहे. मेल एअरटेलला मेल सेंड केल्यानंतर तुम्हाला काही थोड्या वेळाने 2-3 घंट्यांनी एअरटेल कस्टमर केअरचा एक कॉल आहे. कॉलमध्ये तुम्हाला ते बेनिफिट्स पोस्टपेडचे ते सांगतील. तुम्हाला ते यूज नसेल करायचं, तुम्ही त्यांना सांगू शकता सरळ की आम्हाला यूज नाही करायचा, जास्त पोस्ट करा. तुम्ही त्यांना असं पण सांगू शकता की आम्ही पोर्ट करू किंवा आम्हाला यूजच नाही करायचा. तर ते तुमच्या प्रॉब्लेम हायलाईट करतील आणि 48 घंटे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुमचा प्लॅन कॅन्सल होऊन जाईल पोस्टपेडचा आणि तुम्हाला परत रिचार्ज करावं लागेल. कारण तुमचं जे पहिलं रिचार्ज ते चाललंच आहे. तुम्हाला प्रीपेडचं परत रिचार्ज करावं लागेल आणि तुमचं कार्ड प्रीपेड होऊन जाईल. पण त्यांच्या पण टर्म अँड कंडिशन असतात की 7 दिवसाच्या आतमध्ये तुमचं स्विच झालेलं असेल तेव्हाच होऊ शकतं. 7 दिवस वर झाल्यावर तुमचं मग नाही होऊ शकत. तुम्ही 90 दिवसानंतर ट्राय करू शकता.